काय झालं? काय काय म्हणले डॉक्टर? मी आप्पे काय? अगं तुला उलट्या होत्या तर मळमळत आहे पण आहे ना? मग काय झालंय? अगं आपण मला आता एक गोष्ट लक्षात आली, असं काय झालं ना सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं ना, बापूंना ना कदमांना देवाला पण नाही, सगळ्यात पहिल्यांदा अर्जाला सांगायचं. काय झालं आप्या? डॉक्टर काय म्हणले? अहो काही नाही, ते उन्हात होते ना दिवसभर उभी आणि उपवास होता, त्यात डिहायड्रेशन झाले म्हणले, म्हणून आली असेल चक्कर. बरं चला आपण निघूया. अगं आप्या, हे बघ, टेन्शन घेऊ नकोस. असं काय घडलं असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं का? पण आता झालंय ना. अर्जुनला भेटायचंय बापू आता. आप्या अगं ती कोठडीत आहे ना. मग तिथे जाऊन भेटते की, त्याला काहीतरी खायला घेऊन जाते. चला लवकर. कॉंग्रॅच्युलेशन कलेक्टर मॅडम, तुम्ही आई होणार आहात. अर्जुन कशाला आलीस इथं? तुला भेटायला आली आहे. अरे वा, माझ्या गुन्ह्यांची लिस्ट काढून आणली वाटतं. नाही अर्जुन, मला दाखव. नाही, मला काय बघायचं नाही त्यातलं. त्यात काय लिहिलंय ना सगळं खरं आहे. अर्जुन एकदा बघ की याच्यात काय. एकदा सांगितलं ना नाही बघायचं म्हणून. पण माझ्या बघण्या न बघण्याने काय फरक पडतो? मी गुन्हेगार आहे ठरवून झालं ना तुझं, मग विषय संपलाय आप्पे. वाच 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 वाच. तुझ्या नवऱ्याने कुणाकडून लाच घेतली, किती लाच घेतली, सगळं लिहिलं असेल त्यात. वाच. कुठं माती खाल्ली, कुठं शेण खाल्लंय ना, सगळं लिहिलंय त्यात. वाच. ओरडून सांगत होतो, हातापाया पडून सांगत होतो, मला एकदा बोलू दे, फक्त एकदा बोलू दे, एकदा ऐकून घे. नाही घेतलं ऐकून. आता आली भेटायला मला. कोण आले मला भेटायला आता? माझी आप्पी आली का कलेक्टर अपर्णा सुरेश माने मॅडम आल्यात भेटायला? जोवर अर्जुन बोलतोय ना तोवर आप्पी ऐकतीये, आणि जेव्हा भ्रष्ट अधिकारी बोलायला लागेल ना तेव्हा कलेक्टर अपर्णा सुरेश माने ऐकेल. ते दोन्ही एकच माणसं आहेत आप्पे, फक्त रूप वेगवेगळी आहे. मग माझ्या समोर एकच रूप का आलं? दुसरं रूप माझ्या समोर का नाही आलं? कारण हे 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 सगळं झालं असतं ना, म्हणून दुसरं रूप नाही आलं. बर, मग आता तुला काय वाटतं? मी तुझं सगळं शांततेत ऐकून घ्यायचं का? तुला समजून घ्यायचं का? हा का? तेवढा पण हक्क नाही का माझा? मी तुला तेच म्हणतोय, निदान माझं ऐकून तरी घे. कारण मला माहित होतं ज्या दिवशी तुला हे सगळं कळणार ना त्या दिवशी होत्याचं नव्हतं होणार, आणि तेच झालं. बरं बोल आता, बोल. तुम्ही ऐकतेय, बोल. आप्पे मी आज लाच घेतली कारण ऐकावं लागल आप्पे, तुला ऐकावं लागल. आप्पे मी आज लाच का घेतली तुला ऐकावं लागल. मी आज लाच घेतली कारण चिंचुकेच्या बायकोचं आज ऑपरेशन होतं. एक नाही 2 ऑपरेशन होती. तिला कॅन्सर झालाय, मरणाच्या दारात उभी येते. लाखोंची गरज आहे तिला. हे सांगताना चिंचुकेचे हातपाय कापत होते. मरायला आला होता चिंचुके सांगताना मला. हे काय करायचं होतं त्यांनी? कुठून आणायचे होते पैसे? आणि काय करायचं होतं मी तरी? अजून तू हे मला सांगतोयस का स्वतःला सांगतोयस? आपले माझं क्लिअर आहे, माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. असं कसं म्हणतोयस अर्जुन? तू मार्ग नव्हता, शोधलास तू मार्ग. याचं सगळ्याचं कारण काय माहिती का? कारण तुझा जुगाड आज तुला कुठे घेऊन आलाय बघतोयस का? हे बघ अर्जुन, हे सगळं आजच्याच दिवशी व्हायला पाहिजे होतं. आजच्याच दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी? नाही, अरे हा, तू मोठी कलेक्टर झाली ना, भ्रष्टाचार संपवायला निघाली, आणि नेमका तुझाच नवरा नालायक निघाला म्हणून, है ना? त्याबद्दल नाही बोलत आहे मी. आपे प्रेम बिम काय होतं का ग कधी माझ्याबद्दल?
आजची सकाळ आठवते का? आठवते? आज नवरा 7 जन्म मिळावा म्हणून प्रार्थना केली होतीस तू. हो, केली होती की प्रार्थना केली होती, कारण नवरा म्हणून तुझ्यावर बोट ठेवायला जागाच नव्हती. पण अर्जुन, माणूस म्हणून तुझ्यात लई बोट आहे. 1 मिनिट आप्पे. माणूस म्हणून मी काय नाही तू सांगू नको मला. तुझं कसं आहे माहितीये का? तुझ्या मार्गाने तुझ्या तत्वानी चालेल ना तो बरोबर, बाकी सगळे चुकीचे है ना. अच्छा, म्हणजे बायकोला जवळ घेऊन तिला मिठीत घेऊन तिच्याकडनं सही करून घेणं हे बरोबर आहे. मी ते बाबांसाठी गेलो होता. चूक की बरोबर? आप्पे बघ, माझ्याकडे दुसरा काय पर्याय अर्जुन, नाही. चूक की बरोबर? मी तुला सांगतो, ऐकून घे तू. चूक की बरोबर? बरोबर. तुला पसवंती मी सही नाही घ्यायला पाहिजे होती, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आप्पे. अर्जुन, पर्याय कसा नव्हता तुझ्याकडे? माझ्याशी बोललास तू? अरे एकदा बोलायला पाहिजे होतं ना अर्जुन, एकदा. तुझ्याशी बोलून काय होणार होतं? अर्जुन, काही केलं असतं, पण इकडचं जग तिकडे केलं असतं, काही केलं असतं, पण कर्ज काढलं असतं, दुसऱ्यांकडनं पैसे उधार घेतले असते, काहीही केलं. हे जग तुला कळलंच नाही आप्पे. मी काय म्हणतोय तुझ्या लक्षातच आहे ना. फक्त तुझी सही करून देण्याच्या बदल्यातच मला ती जमीन मिळणार होती. लाखो करोडो रुपये देऊन पण नव्हती मिळणार. अरे पण मी तेच म्हणते, मला एकदा सांगायला पाहिजे होतं ना. एका शब्दाने बोललास का तू माझ्याशी? तुला मी काय बोलतोय ना हे नाही कळणार कधी. तुझं कसं आहे माहिती का आप्पे, तुला सगळं मिळत गेलंय जे पाहिजे ते. नियतीने ना तुझ्या पदरात टाकलंय सगळं. माझं तसं नाही ना. एक मिनिट. मिळत गेलंय म्हणजे? मिळत गेलंय म्हणजे काय अर्जुन? अरे मी धडपड करत, कष्ट करत ते मिळवलंय. अर्जुन, तुलाही माहिती आहे, नियतीपेक्षा जास्त मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. बाप्पू, दिप्या, मम्मी, घर दार, रक्ताची नाती हे सगळे ना नियतीने पदरात टाकलंय तुझ्या. हे तुला कर्तृत्वावर नाही मिळालं. आणि ह्याच नियतीने माझी स्वतःची आई माझ्यापासून हिरावून घेतली. त्यावेळी माझ्या पाठीशी कोण उभं होतं माहिती? माझा बाप. तुझ्या सगळ्यात जवळ तर कोण तुला सोडून गेले का कधी? माझी आई गेली. सोळा वर्षाचा होतो मी हॉस्टेलला. आई सोडून गेली. मला ज्यावेळी कळलं ना की आईच्या तोंडून हे शब्द आले होते शेवटचे, माझा अर्जुन कुठे? धावत पळत आलो होतो भेटायला आईला. आईचं प्रेत प्रेत साप. तेव्हा धरलं माझ्या बापाने मला पोटाशी. तेव्हा धरलं ते आजपर्यंत धरलेलंच आहे. माझी आई गेल्यानंतर माझे बाबा आहेत ना, आई बा झाले माझ्यासाठी. परवा शेतात आली होतीस ना तू बिर्याणी खायला. ती बिर्याणी करायला कदम कधी शिकले माहितीये का? आई गेल्यावर. का तर मला आईची आजची बिर्याणी आवडती म्हणून. कशी का होईना, तुटकी फुटकी, कशी जमल तशी तिखट बिर्याणी करून घातली आयुष्यभर खायला. हाय बाप माझा. आणि ह्या बापाला कसं बघितलं माहिती मी आयुष्यभर? घरात एका कोपऱ्यात हाताची घडी घालून, मान खाली घालून उभा असलेला बाप बघितलाय. घरात काही चर्चा चालली असली, माझा बाप कोपऱ्यात उभा. दिवसभर शेतात राबायचं, रात्री यायचं, निमूटपणे जेवायचं आणि झोपून जायचं. कित्येक वेळा किचन मध्ये जाऊन हाताने ताट वाढून घेऊन फरशीवर जेवताना बघितलं मी माझ्या बापाला. त्या घरात नाही मिळाला मान, सन्मान, इज्जत नाही मिळाली त्यांना. त्या घरात फक्त सरकार 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 सरकार. असं नाही बघ होत ग आपल्या बापाकडं. बाप्पू 2 आठवडे कामाला होते आपल्याकडे फक्त. किती? 2 आठवडे. काय अवस्था होती तुझी? कशाखाली घास उतरत होता? मी माझ्या बापाला असं आयुष्यभर बघितले. किती? आयुष्यभर. म्हणून वाटतं आता मिळावी इज्जत त्यांना, मिळावा मान सन्मान त्यांना. त्यांचा जीव त्या जमिनीत अडकलाय तुला पण चांगलंच माहिती आहे. आपले किती वर्ष राहिले त्यांच्या आयुष्याची? शेवट मिळू दे ना थोडी इज्जत. ज्या जमिनीत रक्ताचं पाणी केलं ती जमीन होऊ दे ना नावावर. घरापासून भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत ताट मानेने चालू दे ना माझ्या बापाला. हेच वाटत होतं.
सांग आता तूच, हे चूक आहे का बरोबर? चूक. चूक? हो चूक. तू आता म्हणलंस ना, बाबा घरात शांत असायचे, बाबांना घरात मान नव्हता, बाबा घरात एका कोपऱ्यात उभं राहून सगळ्यांचं शांतता ऐकून घ्यायचे, खाली मान टाकून. घरात सतत सरकार सरकार असायचं. या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची काय माहितीये? घर. तू मला फसवून माझ्याकडनं जी सही करून घेतलीस ना अर्जुन, त्या एका सहीमुळे कित्येक लोकांची घरं गेली आहेत, संसार उद्ध्वस्त झालेत, रस्त्यावर आलेत. ते मला तुलना नव्हती करायची, पण तू सुरुवात केली ना, म्हणून सांगते आई. कुठे राहतोस तू? एका मोठ्या घरात, स्वतःचं घर, स्वतःची जमीन. जेव्हा आपल्याजवळ नसते ना, तेव्हा काय वाटतं हे मला विचार. बापू आणि मम्मीची जमीन कुठे माहितीये का? एवढ्याशा पुडक्यात बांधून ठेवली, एवढ्याशा पुडक्यात. अर्जुन, जेव्हा आपलं आजगाव विस्थापित झालं ना, तेव्हा बापू, बाबा, सरकार, मम्मी, माझ्या आजी आजोबा सगळेच लोक उघड्यावर आले होते रे. त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. तू माझ्याकडनं जी सही करून घेतलीस ना फसवून, त्या सहीमुळे बाकीच्यांचं आयुष्य पण असं उघड्यावर आलंय. छप्पर नाहीये त्यांच्या डोक्यावर. मला माझ्या बापासमोर कोण नाहीत ती लोक. म्हणूनच म्हणलं की चुकतंय तुझं. हा, मग चूक तर चूक. मी सगळ्यांच्या आधी माझ्या माणसांचा विचार करत असेल ना, आणि हे जर चूक असेल ना, तर चूक आहे मी. माझ्या माणसांचा? हो, माझ्या माणसांचा. मी आधी माझ्या माणसांचा विचार करतो. हे तत्व बित्व खरं खोटं आहे ना, माझ्यासाठी काय फरक पडत नाही. मला फरक पडतो की माझ्या माणसांना काय वाटतं, म्हणून मी माझ्या माणसाचा विचार करतो. माझ्या माणसांचा. अर्जुन, मी कोणाची आहे? सांग की मी कोणाची आहे? अरे आजवर म्हणत आला. आजवर कशाला? आत्ता, आज सकाळपर्यंत म्हणत आलास की तू. आप्पे, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. मी तुला कधी सोडून जाणार नाही, मी कधी खोटं बोलणार नाही. केवढं गोड बोललास तू आत्ता, आज सकाळी माझ्याशी. मला सतत वाटायचं एवढं जीव कोण लावतं, एवढं प्रेम कोण करतं. अरे बोट ठेवायला जागा नव्हती अर्जुन. आणि आत्ता आता काय? आता खोटं वाटतंय सगळं, फाटल्यागत वाटतंय सगळं अर्जुन. आपली तुझ्याबद्दल जे वाटतं ना, ते फक्त खरं. खोटं बोललायस तू माझ्याशी, सगळं खोटं बोललायस तू. विश्वासघात केलायस अर्जुन माझा. अर्जुन, ही साडी, ही तू अंगठी दिली होती मला, हे सगळं तू तुझ्या बेईमानीच्या पैशातनं घेतलंयस का रे? बेईमानीचा पैसा नको म्हणू आपले. मग काय म्हणू अर्जुन मी? हा, मी जेव्हापासून तुला भेटलीये तेव्हापासून एकच गोष्ट सांगते, वारंवार सांगतेय. मला भ्रष्टाचार नाही आवडत. मला राग आहे त्या गोष्टीचा. मला भ्रष्टाचार संपवायचा आहे. तू नेमकं तेच केलंस अर्जुन. तुझं प्रेम येणार आहे माझ्यावर? हो आहे. मग का नाही बोललास माझ्याशी? का नाही सांगितलंस मला हे सगळं तू आधी? प्रेम आहे म्हणून तर नाही बोललो ना ग. अगं, मला भीती वाटत होती तुला गमावण्याची. एकदा आईला गमवून झाले, आता तुला नाही गमवायचं मला. अगं, रात्री बेरात्री स्वप्न पडायची ना, दचकून जागा व्हायचो. त्यात हेच दिसायचं मला की तुला कळलंय माझ्या या भ्रष्टाचाराबद्दल. आणि तू तुला तरी सांगितलं की जा त्याला बेडा ठोका म्हणून. मला भीती वाटायची की तू माझ्यापासून लांब जाशील, मी तुला गमवील. आणि शेवटी तेच झालं आप्पे. आप्पे, अगं असं वाटत होतं की गाळात रुतत चाललोय. आप्पे, एक खोटं बोललो का आयुष्यात फक्त तुझ्याशी. त्यावरून माझं हे सगळं प्रेम बिम हे सगळं निकालात नको ना काढू. ते एकच खोटं तू रोज वारंवार बोलत होतास.
आपली लाच घेणं म्हणजे काय ग? हे सगळं तू का विचारतोयस मला? नाही, मला असंच विचारावं असं वाटलं. आपल्या जवळचं कोणतरी लय आजारी आहे, दवाखान्यात मरणाच्या दारात आहे, त्याला वाचवण्यासाठी लाच घेतली, किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी लाच घेतली तर? तू मला सतत प्रश्न विचारायचा अर्जुन. त्या दिवशी आपण बाहेर गेलो होतो तेव्हा काय विचारलंस? लाच घेणं म्हणजे काय? स्वतःची परिस्थिती दुसऱ्या कोणाची तरी म्हणून सांगितलीस तू मला. त्याआधी एकदा विचारलंस तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. एकदा तर विचारलं तुला काय महत्वाचं आहे, नाती की तत्व? काय आपे, काय महत्वाचं आहे, नाती की तत्व? कुठल्या नात्याबद्दल बोलतोयस तू? त्याच्या नात्यात विश्वासच राहिला नाहीये, त्या नात्याला काय अर्थ आहे? हे बघ आपे, काही झालं तरी तू साथ सोडणार नाहीस, माझ्या सोबत राहशील असं म्हणली होती, शब्द दिला होतास. आप्पे, काही झालं तरी मी कधीच तुझ्याशी चुकीचं वागणार नाही, मी कधीच लाज घेणार नाही, मी सतत खरं बोलत राहील, हे तुझे शब्द आहेत. अजून त्या दिवशी तू सगळ्यांसमोर माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेणार होतास. नाही ना घेत तुम्ही माझ्याकडनं पैसे, तर एक काम करा, ठेवा बरं बायकोच्या डोक्यावर हात आणि घ्या बरं शपथ. तू खरंच असं केलं असतेस का रे? खोटी शपथ घेतली असतीस तू माझी अर्जुन? मी तुला वाटायला जरी लागलो असलो ना, एवढा नीच नाही मी. तू कोण आहेस आणि काय आहेस तेच तर कळत नाहीये मला. आणि हे सगळं आत्ताच व्हायला. आत्ता म्हणजे? कॉंग्रॅच्युलेशन्स कलेक्टर मॅडम, तुम्ही आई होणार आहात. हा, एवढी कडक प्रामाणिक कलेक्टर आहेस आणि तुला इथं असं स्वतःच्या भ्रष्टाचारी नवऱ्याला भेटायला जेलमध्ये यावं लागतं, याची लाज वाटते ना? त्याबद्दल नाही बोलते मी. मग कशाबद्दल बोलतेस तू? तुला चांगलंच माहितीये तू त्याबद्दलच बोलतेस, फक्त तुला मान्य करायचं नाही ते. तुला माझी बाजू पण चांगलीच पटलेली आहे, तरी पण ती पण मान्य करायची नाही तुला, है ना? अर्जुन, तुला पश्चाताप होतोय का रे? मला असं नाही म्हणायचं. सांग ना, पश्चाताप होतोय का? तू असं काय विचारते जणू काय मी खूनबिन केला एखादा, आणि तू माझ्याशी असं का वागते जणू काय जगातला सगळ्यात मोठा अक्षम्य असा गुन्हा केलाय मी, असं का वागते तू? जगातला सगळ्यात अक्षम्य गुन्हा हा भ्रष्टाचार करणं आहे माझ्यासाठी. तू त्या पलीकडचं केलंयस. तू विश्वासघात केलायस माझा अर्जुन. अख्ख्या जगात मी सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर ठेवला. मी माझ्या मनातलं सगळं तुझ्याशी बोलायचे, मन मोकळं तुझ्याजवळ करायचे, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. अप्पे, जीवापाड प्रेम मी पण केलंय तुझ्यावर, आणि त्यावेळी केले ज्यावेळी तू माझ्यावर प्रेम करत नव्हतीस. लग्नाची पहिली रात्र आठवते? झिड करून लावलं होतंस तू मला, तेव्हा पण मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करत होतो जेवढं आत्ता करतोय. आणि आज तू मला स्वतःपासून लांब लोटतेस, तरी पण मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो. गोष्टी बोलून दाखवायच्या नव्हत्या मला, पण आता विषय निघालाय म्हणून सांगतो. तुला शिकायचं होतं, कलेक्टर व्हायचं होतं, तुझ्या संगत ठाम उभा होतो. त्या आमदाराच्या पोराने तुझी निवडली, तुझ्या संगत ठाम उभा होतो मी. अख्ख्या गावाने तुझ्या चरित्र्यावर संशय घेतला होता, तुझ्या संगत ठाम उभा होतो मी. लग्नाला 5 मिनिटं राहिली होती, 5 मिनिटं तुझ्या मांडव सोडून पळून चालली होतीस तू, तेव्हा तुझ्या संगत ठाम उभा होतो मी, हातात मंगळसूत्र घेऊन. हे प्रेम आहे, हे प्रेम केलंय मी तुझ्यावर. अजून कसलं प्रेम पाहिजे? कदम बाप आहे माझा तो, त्याच्याबद्दल प्रेम माझ्या रक्तात आहे, रक्तात. तू कोण आहेस? बाहेरची आहेस, परकी आहेस, तरी पण तुझ्याबद्दल प्रेम आहे. तुझ्यावर प्रेम केलं, झालं मला प्रेम तुझ्याबद्दल. ज्या माणसाचा आपला काही संबंध नसतो ना, त्याच्यावर प्रेम होणं ही जगातली सगळ्यात भारी गोष्ट आहे अप्पे. आणि तोच व्यक्ती जेव्हा आपल्याशी खोटं बोलतो तेव्हा? तू आता म्हणालास ना, माझा बाबांवर खूप विश्वास आहे, माझं प्रेम आहे त्यांच्यावर. आता बाबा आले आणि ते तुझ्याशी खोटं बोललेत, तर काय होईल तुझं? तेव्हा तुझं जे होईल ना, तर माझा आत्ता होतोय. म्हणजे आत्ता तू जे काही बोलतोय ना, ते मला खोटं वाटायला लागलंय. तू आत्ताही माझ्याशी गोड बोलशील आणि मला फसवशील असं वाटतंय मला.
काय करू आता मी? काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? मान्य कर